चेन स्नॅचिंग व गाडी जाळपोळीच्या 6 गंभीर गुन्ह्यांमध्ये मागील 1 वर्षापासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गंगापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सुमारे दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास जय शिवम बंगल्यासमोर संदीप सुपर मार्केट डीके सोरोने चौक शिवाजीनगर सातपूर परिसरात आरोपी किशन परदेशी व त्याच्या 2 साथीदारांनी सुडाच्या भावनेतून थरारक कृत्य केले होते. रीड्स लिकर लाउंज येथे झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी स्कूटीवरून फिर्यादीच्या कंपाऊंड मध्ये बेकायदेशीर प्रवेश करून उभे असलेल्या महिंद्रा एक्सयूव्ही 700 MH15 KC 8989 आणि MG कार MH15 JT 7227 या 2 वाहनांना आग लावली. इतक्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या घरावर पेट्रोल दृश्य द्रव टाकून दरवाजा व खिडकी पेटून दिली. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार गिरीश महाले व प्रवीण केदारे यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी ध्रुवनगर परिसरातून रिक्षाने निगळ पार्क कडे येणार आहे. तात्काळ सापळा रचून किसन संदीप परदेशी वय वर्ष 28 राहणार साई श्रद्धा रो हाऊस ध्रुवनगर याला अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीने साथीदार अक्षय बोरकर व प्रशांत यादव यांच्यासह नाशिक व पुणे जिल्ह्यात चेन स्नॅचिंग आणि जाळपोळ असे एकूण 6 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. यामध्ये गंगापूर पोलीस ठाणे येथील 3 गुन्हे, सातपूर पोलीस ठाणे येथील 1 गुन्हा, चिखली पोलीस ठाणे पुणे येथे 1 गुन्हा, संत तुकाराम महाराज पोलीस ठाणे पुणे येथील 1 गुन्हा असे 6 गुन्हे उघडकीस आले आहे. मागील वर्षभरापासून पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर जेरबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गुन्हे शोध पथकाच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्ह्याचा उलगडा झाला असून पुढील तपास सुरू आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.